सर्वजण तर मी आहे कार्तिक. तर आजचा ब्लॉग करतो परत गावाकडनं, कारण की आजचं वातावरण एकच नंबर आहे, एकदम पावसाचं, एकदम वारं सुटलेलं आहे. तर मी आता चाललो वावरात, कारण की सर्व फॅमिली माझी तिथंच आहे, फक्त आत्या आणि मम्मी घरात स्वयंपाक करते. तर चला वावरात जाऊन भेटू तुमच्याशी. सो मंडळी मी आता चाललो वावरात, तेव्हा चलो वावरात जाऊन भेटू. तर मंडळी खूप जबरदस्त वीज चमकली आता, त्याच्यामुळे मी ब्लॉग थोडाच करणार आहे आता, कारण की पावसामध्ये फोन चालणं चांगलं नाही राहत. येण्याची शक्यता आहे, त्यामुळे आय थिंक तो ब्लॉग आम्ही थोडा वेळच करणार आहे, जास्त वेळ नाही. तुम्ही वातावरण पाहू शकता की एक नंबर आहे. स्वरा पण आली माझ्या संग परत ट्रायबोट घेऊन, म्हटलं राहू द्या, आलं काम होतं. तर मंडळी बघू शकता पप्पन ते तिथं बसलेले, निधं आमच्या शांगा लावलेलं भुईमूग बघू शकता. तिथं काकाचे निधं माझं आहे, म्हणजे आमचं आहे. निधं बाबा रामफळ तोडू राहिले, बघू शकता. आम्ही घरी नेलंय. आणि इथं शांगा याच्या इथं बाबां ते ही तोडू राहिले. आणि हा आमचा छोटा घनशा. हा काय लॉलीपॉप खाऊ राहिला. मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये दाखवलं तेव्हा नव्हता हा, त्याच्यामुळे आता आली ती काल परवा, असं दाखवतोय. तर इथं आजी गवत काढू राहिली, इथं पप्पा आणि ती परी बसलेली. तर तुम्ही वातावरण पाहू शकता कसं आहे. या पा कसं उभा आहे स्टॅच्यू, आणि आता हल्ला बघू शकता. या बाजूला आहे आंब्याचा बाग आहे मोठा, आणि इथे ही परी आहे. इथं आजी गवत कापतीये, पप्पाचं काय फिरणं चालू आहे बघू शकता. बाई काम करते, बाई फिरून करते, बाई मोगर करते, गाईजले टमाटा माहिती. इथं बाबा इथं बाबा हे करू राहिले, आणि स्वरा. तर मंडळी ट्रायबोट हलवत होत, त्याच्यामुळे बंद करायला लागलं थोडं. तर मंडळी तुम्ही काकाचं घर का किती भारी दिसतं तिकडनं, दोन मजली. तर मंडळी ते दोघं तिथं खेळू राहिले, इकडे तिकडं पळू राहिली बघू शकता. तिचं नाचणं चालू. सो मंडळी आम्ही मागाशी क्रिकेट खेळत होतो, त्याच्यामुळे मी बॅट आणलेली 6 चौका. सो मंडळी का तो चाललाय तिकडं बघू शकता, बाबा कसा चाललाय. बरी चल ना पकड पकड. पोराला सारे वाच काही स्वरा पायरे ते शंभूला गोराण्यात घातलं पाहिजे, पोराला सोडून निघून गेली पाहिजे ना. त्याला वाच काही बरं इथं खेळ, पकड मला पकड दोघं पण. गाईस शेतामध्ये खेळायची मज्जा, एवढी मज्जा येते ना फुल. किती काम आहे आमचा शंभू. पाणीकडे माझ्याकडे का काहीच मी टपकून काय गाणं म्हणते जोरात
बोला, त्यांना पण ऐकायला जायला पाहिजे. जोरात बोल. काहीतरी बोलते अशी. सईबाईचं गाणं सईबाईचं गाणं काहीच एवढी सईबाईचं गाणं म्हण म्हण. सईबाई ग बाई घरे गावाच्या लग्नाला ग तुम्ही येवा ग येवा येवा ग येवा ग सईबाई. गाईस बघा किती एवढ्या वयामध्ये सईबाई पुढे जाऊन तर काय म्हणणार. बाई ग बाई घरे गावाच्या लग्नाला ग खाता पिता जीव काय वाटला ग तुझ्या काय बोलू राहिली? खाता पिता वाटला ग दही पडलं तुझ्या गाईस सगळे हसू राहिले. एवढी मजा येते तिची. पुढं हा बघ गाईस ती पोरगी पा तिथं. काय हा तिथं उभी. काय काकेवरती इकडे इकडे काय कोणती पोरगी काय कोणती पोरगी काय कोणती पिकाल कोणती पानकाल. गाईस तिथेच आहे ती. स्वरा उभी आहे ती तिला बोलती कोणची पोरगी कोणती आहे. कोणती पोरगी आहे कोणते पांगार आहे कोणते फुंगडे आहे कोणते मला पकड चल तू शंभू पकड. तिकडे जाऊन बघ तिकडे बोल तिकडे बोल. गाईस ती तिला बोलू राहिली तिकडे बघून तिचं लक्षच नाही पण. डुक्कर मांगर करते. गाईस फुल कॉमेडी चालू आहे आता आमची वावरात. खूप मजा येते घरी जाऊन पेक्षा इथंच मजा आहे. खूप जबरदस्त वारा आणि झोपून घ्यावं. कोण आहे तिथं? काय दाबा आमचा शेतकरी माणूस छोटा छोटा शेतकरी शेंगा उपटू राहिला. पिकाचू पिकाचू म्हण म्हण पिकाचू. मामा कुठे मामा मामा कुठे आवाजी मामा कॅमेरा कोण आहे रे. म्हण म्हण तू गाणं म्हण सईबाई म्हण. गाईज याला सांगितलं पण मी बोल रही. गाईज मम्मी पण आलेली वावरात बघू शकता तिकडं. अरे पकड मला. गाईज याला मोकळा असलं का खेळतो हा इथंच. पकडचा पकड पकड. कोण येते कोण येते बरी. एवढ्या दिवसातून उगवलेली मम्मी काय करते. काहीच नाही. तू काय करतो माती खातो माती खातो नको नाही खायची ती खायची नाही खायची नाही ती माती खायची नाही. माती माती त्याच्याकडे लक्ष राहू दे. ही काय खाते पाणी शी ते खाऊ नको कडून लागते ते. फुलपेन काढून राहिले का. पकडा मला सांगा पकड बरं.
हा? मातीने खायच्या अण्णाबाईला त्याला गावाची शिस्तीत तुम्ही शेळ्या घरी घेऊन जा. कोण काय तुमचं नाही काय करी का हा? हा ना कुठ पाणी लिहितो तो कुठ पाणी लिहि नाही सगळी चिकन माती बरं का, टाकली घेऊन माझ्या ये. आता. नाही आता मी चाललोय घरी कुरख घ्यायला कारण की यांना लागत आहे. सो गाईस तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, तुमच्या फॅमिलीमध्ये नक्की शेअर करा. सो बाय.